आपला महापौर त्या महानगरपालिकेवरती बसावा। नवी मुंबईमध्ये 10 जागाही जिंकून येणार नाहीत अशी वक्तव्य येत होती। त्याच नवी मुंबईमध्ये 40 जागा शिवसेनेनं निवडून आणल्यात असं विधान खासदार नरेश म्हस्केंनी केलंय। तर गणेश नाईकांच्या मतदारसंघातही शिवसेनेच्या जागा निवडून आल्याचं सांगत म्हस्केंनी गणेश नाईकांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये म्हस्केंनी नाईकांना टोला लगावलाय। टांगा पलटी घोडे फरार, आता मी या विषयावरती जास्त काही बोलणार नाही, परंतु प्रत्यक्ष तुम्ही जर त्यांना विचारलं की 10 जागा सुद्धा येणार नाहीत या नवी मुंबईमध्ये, त्या नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत 42 जागा आम्ही निवडून आणल्या, 40% जागा आम्ही निवडून आणल्या। एकास एक लढत की नवी मुंबईमध्ये 10 जागा निवडून येणार नाहीत अशा पद्धतीची चर्चा होत होती, अशा पद्धतीची वक्तव्य होती ती। एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 42 जागा निवडून आणल्या। ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, तर त्याच्यामुळे ते त्यांचे उमेदवार निवडून आणण्याकरता प्रयत्न करणार। परंतु नाईक साहेबांच्या ऐरोली जो विधानसभेमध्ये आमदार आहेत, तिथे आमचे किती नगरसेवक आले निवडून तुम्ही बघा, त्याच्यामध्ये मेजॉरिटी आमचे जवळजवळ आमचे 4 आणि 4 8, 1 9, 3 11 आणि 4 15 आणि 2 17, जवळजवळ 17 आणि जवळजवळ 23-24 नगरसेवक, 24च्या वरती नगरसेवक आमचे त्या मतदारसंघात निवडून आलेत। ऐरोली विधानसभा मतदारसंघात आमचे निवडून आलेले आहेत। आमचे नगरसेवक जास्त निवडून आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये। मुंबई महापालिकेमध्ये एमआयएम भाजपला